बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. मला गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसैनिकांकडनं काही प्रश्न विचारले जात आहेत, विशेषतः मुंबई ठाण्याच्या शिवसैनिकांकडनं हे सामायिक प्रश्न मला विचारले जात आहेत. कारण बघा, सध्या प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शिंदे टोळीमध्ये शिवसेनेत नसतील, इतर पक्षात नसतील प्रवेश होत आहेत. शिवसैनिकांकडनं हा एक कॉमन प्रश्न विचारला जातोय की शिवसेनेतनं बाहेर पडणाऱ्यांची ही संख्या ही एवढी का वाढत आहे आणि ही संख्या भाजपामध्ये न जाता शिंदे टोळीतच का जात आहे. अनेक अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत, पण या दोन प्रश्नांची उत्तर मी सध्या तुमच्या सर्वांसमोर ठेवतो की शिवसेनेतनं बाहेर पडणाऱ्यांची संख्या नेमकं काय घडतंय. बरेच जण असंही विचारतात की आपण काही आत्मपरीक्षण करतोय का या गोष्टीचं. तर लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आता प्रश्न विचारलाय, उत्तर देणं भाग आहे. जरुरी नाही प्रश्न तुमच्या बाजूनेच असला पाहिजे, प्रश्न विरोधात जरी असेल तरी उत्तर देणं आपल्याला भाग आहे. आता भाजपामध्ये का जात नाहीत, तर लक्षात घ्या, मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिलं देतो. याला एक ते काय म्हणतात अमित शहांच्या भाषेमध्ये क्रोनॉलॉजी आहे. एक क्रोनॉलॉजी समजिए आप जरा. भाजपा हा एक असा पक्ष आहे जो काठोकाठ भरलेला आहे, उतू येण्याच्या सिच्युएशन मध्ये आहे. उतू जाईल, थोडा अजून गरम झाला की उतू जाईल भाजपा, उतू जातच आहे भाजपा. भाजपाची एक खासियत आहे, भाजपातनं लोक पटकन सोडत नाहीत. भाजपाने आपल्या शिस्तीमध्ये, त्या चौकटीमध्ये आपल्याकडे बेशिस्ती वाढली होती, आपल्याकडे बेशिस्त पैदा झाले होते, पण भाजपामध्ये नाहीयेत. भाजपामध्ये बेशिस्ती आहे, पण भाजपाचे जे नेते आहेत किंवा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतले, यांनी त्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे कंट्रोल करून घेतल्या की भाजपा उतू जात नाही पटकन. त्यामुळे भाजपामध्ये उतू जाण्याची परिस्थिती असल्यामुळे हे एक दुसरं समांतर स्वतःच्या हातातलं खेळणं तयार करून ठेवलं, ज्याला नाव दिलंय शिवसेना, म्हणजे अधिकृत नाव शिवसेना दिलंय. आता विचार करा, ही सारी मंडळी या टोळीमध्ये प्रवेश घेतात. आता सगळ्यात पहिला प्रश्न, मी याला तुम्हाला काही फॅक्ट्स सुद्धा ठेवेल बरं का, की हा ओढा अचानक कसा काय वाढला. बरं, तुम्ही मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. काल त्या दळवींचा प्रवेश झाला, माजी महापौर दळवींचा. त्याच्या अगोदर संजना घाडींचा प्रवेश झाला. आता संजना घाडींनी काय केलं होतं शिवसेनेमध्ये असताना, एक कट्टर शिवसैनिकाचं ते क्या बोलते वो नाता निभाया हमने आणि जोड्याने मारलं होतं. दळवींनी तर चांगले चांगले शब्द वापरले होते. दळवींवर पोलीस कारवाई झाली होती, त्यांना मला वाटतं अटक सुद्धा झाली होती, आपण सर्वांनी पाहिलं. पण आज ही मजबुरी नेमकी कुणाची आहे. म्हणजे आपण विचार करता, आपण प्रश्न विचारता की हे सगळी माणसं इकडे का जातात. तुम्हाला का आपल्याकडून जाण्यापेक्षा समोरचा इतका मजबूर आहे का की स्वतःच्या फोटोला जोड्याने मारल्यानंतर देखील किंवा स्वतःला इतक्या घाणेरड्या शिव्या हसडल्यानंतर देखील सुद्धा तीच माणसं तुमच्या बाजूला उभी राहून त्या माणसांना प्रवेश दिला जातो. आता विचार करा, ही मजबुरी नेमकी आहे कुणाची. जवळपास एक नाही, दोन नाही, जवळपास 3 वर्ष, या जून जुलैमध्ये जवळपास 3 वर्ष पूर्ण होतील. या 3 वर्षामध्ये शिल्लक सेना म्हटले, या 3 वर्षामध्ये अजूनही या लोकांना शिवसेनेतल्याच लोकांची गरज पडते. एक तरी माईचा लाल यांनी स्वतःचा तयार केला का. एक तरी माईचा लाल, ज्याला हे शिवसैनिक म्हणून नाव देतील, खरं तर ह्यांच्याकडे असलेले शिवसैनिक नाहीत, ही लाभार्थ्यांची टोळी. एकाला तरी शिवसैनिक हे म्हणू शकत नाहीत. खरं तर खरा शिवसैनिक, लक्षात घ्या, खरा शिवसैनिक हा पदांच्या पलीकडचा, पैशाच्या पलीकडचा, सत्तेसाठी शिवसैनिक हा कधीही हपापलेला नव्हता. शिवसेना आणि शिवसैनिकाचं हे जे नातं आहे, हे शिंदे टोळीतल्या कार्यकर्त्यांना आणि शिंदे टोळीला ते कधीही त्याची सर येणार नाही, हे लक्षात घ्या. आज शिंदे टोळीत जाणारी ही माणसं का जात आहेत याची काही उदाहरणं तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. ज्यांनी मला हा प्रश्न विचारला, अगदी काल परवाच एक उदाहरण ठेवतो. कुडाळमध्ये एक सभा झाली होती, ज्या सभेमध्ये उदय सामंतांनी एक असं, म्हणजे निलेश राणेच्या मतदारसंघातली ती सभा, उदय सामंतांनी असं दाखवलं की मी MIDC वगैरे त्यांच्या हातामध्ये आहेत, MIDCचा निधी वगैरे, उद्योग मंत्री म्हणून MIDC वगैरे ह्यांच्या हातामध्ये आहेत, मी 50 कोटीचा निधी तुम्हाला आज देत आहे, त्याचं कसं नियोजन करायचं, काय नियोजन करायचं हे तुम्ही ठरवा, 50 कोटीचा मी निधी तुम्हाला आज इथे सही करून जात आहे.
ज्या MIDC मरायला लागलेल्या आहेत, ज्यांच्यामधले उद्योगधंदे बाहेर निघून चाललेले आहेत, त्या MIDCचा हा 50 कोटीचा निधी म्हणजे त्याच्यासाठी अजून कुठलीही बैठक नाही झालेली, कुठलीही चर्चा नाही, कुठल्या कंपन्या येतात ते माहित नाही. MIDCचा हा 50 कोटीचा निधी कसा वापरायचा ह्याचा अजून कुठलंही प्लॅनिंग नाही, नियोजन नाही, पण 50 कोटी साहेब पिशवीमध्ये घालून घेऊन आले. आता विचार करा, त्याच ठिकाणी मी तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा. उदय सामंत एकदा काय म्हणाले होते काल परवाच्या त्या सभेमध्ये, कुडाळ मधल्या आभार प्रदर्शन सभेमध्ये, मग तुम्हाला अंदाज येईल मी काय सांगतो. याचा उल्लेख जाहीरपणाने या ठिकाणी मी करतो. मी निलेश राणे साहेबांना सांगितलं की माझ्याकडे MIDCतनं मला तुम्हाला 50 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्या 50 कोटी रुपयामध्ये कशा पद्धतीनं रचना करायची आहे हे तुम्ही ठरवा. निलेशजी सांगतील त्या 50 कोटीवर त्यांचा मित्र म्हणून, उद्योगमंत्री म्हणून मी सही करणार आहे. हे देखील बक्षीस नाही, हे देखील सहकार्य आज मी निलेशजींना इथं करणार आहे. आता विचार करा, त्याच ठिकाणी आजचं उदाहरण घ्या. म्हणजे धाराशिव मधून खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकाऱ्यांमधला तो एक संवाद आपण पाहिला. संवाद म्हणण्यापेक्षा ती वादविवादच झाला. तो ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार, शिवसेनेचा ढाण्या डॅशिंग वाघ खासदार, जवळपास 3-3 लाखांच्या मताधिक्याने लोकांमधून निवडून आलेली ही माणसं ज्यावेळेस 200-2.25 कोटींचं एक म्हणजे सर्व काही चर्चा झाल्यानंतर जिल्हा नियोजनचा हा जो निधी आहे 200-2.25 कोटींचा, जिल्हा नियोजन म्हणजे काय, जिल्ह्यामधल्या भविष्यातल्या ज्या लोकोपयोगी कामं असतील त्यांचं नियोजन आणि त्यासाठी राखून ठेवलेला निधी. आता हा राखून ठेवलेला निधी, हा मंजूर झालेला निधी, सर्व काही मंजूर असताना विचार करा, फक्त ओमराजे निंबाळकर तिथले खासदार. आता तुम्ही म्हणता ना का माणसं जातात, लक्षात घ्या मला काय सुचवायचं इथे. कशा प्रकारे सत्ता, पद, पैसा या सगळ्यांचा नाही झालं तर ईडी, इन्कम टॅक्स, CBI आहेच आहे बांधलेले. मग या सगळ्यांचा वापर केल्यानंतर कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत माणूस अडकवायचा, त्याला झुंजत ठेवायचं, त्याला खेळवत ठेवायचं. या पदांचा सगळ्याचा वापर करून त्याचं जगणं खराब करून टाकायचं. उठता लात बसता बुक्की मारायची. अगदी पोटाच्या व्यवसायांवर सुद्धा, त्याच्या कमाईच्या व्यवसायांवर सुद्धा गदा आणायची, त्याच्यावर तोडक कामं करायची, बुलडोजर चालवायचे. अगदी लहानात लहान कार्यकर्त्याच्या वडापावच्या गाड्या सुद्धा जमीनदोस्त केल्या ह्यांनी, तोडून टाकल्या. विचार करा ना, आज जिल्हा नियोजनच्या त्या मंजूर झालेल्या निधीला खोडा घालण्याचं काम ज्यावेळेस तिथे होत होतं त्यावेळेस बघा ना, खासदार ओमराजे निंबाळकर नेमके काय म्हणाले. मग विचार करा, प्रत्येक गोष्टीत जर अशी भांडणं मारामाऱ्या करायच्या असतील तर का त्या माणसाचं डोकं विटणार नाही, यांच्या प्रेमापोटी नाही, पण ज्या गोष्टींसाठी आपण एवढं झगडतोय त्याला वैतागून काही माणसं जात असतील तर याला जनता म्हणून तुम्ही कसं पाहता. आपण म्हणतो ही माणसं जातात, आपण काय करणार, आपण काय करू शकतो तुम्ही सांगा बरं. तुम्ही सांगा, या माणसांना कशा प्रकारे दावणीला खुंटीला बांधायचं. कुणावर केसेस टाकलेले असतात, त्यांना रोज सकाळ दुपार संध्याकाळ परिवारात सकट तिथे हजर केलं जातं, पेशी घेतली जाते ह्यांची. कित्येक जण आहेत अशी. कित्येकांना म्हटलं जातं दुसऱ्या दिवशी प्रवेश नाही तर दुसऱ्या दिवशी हॉटेल तोडलं जाईल, तुझा पेट्रोल पंप काढून घेतला जाईल, तुझं पेट्रोल पंपाची लायसन्स रद्द होतील, तुझ्या वडापावच्या गाड्या काढून घेतो आम्ही. जर ही अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील आणि ह्या गोष्टी घडतायत बाहेर, अगदी चिरीमिरी कारणासाठी सुद्धा पोलीस स्टेशन्स दाखवली जातात, तर मग काय करायचं. आता बघा ना, खासदार ओमराजे निंबाळकरांनी कशा प्रकारे त्या अधिकाऱ्याला कशा प्रकारे फैलावर घेतला तुम्ही सुद्धा पहा. महत्त्वाची बातमी अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजूर केलेल्या धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामाला स्थगिती दिली होती आणि त्याच कामाच्या स्थगितीच्या मुद्द्यावरनं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी भर बैठकीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना चांगलाच दम दिला. कोणाच्या सांगण्यावरनं माझ्या कामात आडकाठी आणू नका, माझ्या जुन्या रूपात आलो तर तुमची अडचण होईल असा इशाराच निंबाळकर यांनी दिला. 8-10 तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना. तुम्ही कुणाचं किती ऐकावं, कुणी किती सांगावं, तुम्ही अधिकारी आहेत ना. तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं. प्रत्येक गोष्टीत तुम्ही असं करू नका. आणि मला ह्याचं काय आहे ते मला सांगा. लिखी द्या तुम्ही, तुमचं काय द्या तुम्ही काय दिलं. आणि मला जो नियम दाखवचाल त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल. मी कुठलंच काम करू देणार नाही. प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल. एकही व्हायलेशन चालणार नाही.
आता एसपीला सुद्धा मी लगेच प्रिव्हिलेजची नोटीस देणार, का आली नाही एसपी? माझ्या बैठकीला एसपी का आले नाहीत, मी देणार प्रिव्हिलेजची नोटीस. आता कलेक्टर साहेबाला सुद्धा देऊ शकतो. बैठक किती होती आपली? प्रत्येक गोष्टीत काय कायद्याच्या एकदम टोकावर तुलूनच तुम्ही जर ठरवणार असाल तर मग तुम्हालाही चालवणार, आणि ते शक्य नाही. सर्व उघड उघड वाढल्याचे नाही जिल्हा कुठं कायद्याचं राहिले सांगणार आहे. आपण जी जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव घेतो, बैठक करतो, आणि त्या बैठकीला येऊन स्थगिती मिळते, याला काय अर्थ आहे? काय कायद्याचं आहे राज्य, आणि यानं काय होईल? वातावरण खराब होईल. शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे, मग तुम्हाला फक्त हे म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत भांडणं काय वाद लावून रिकामं होते. आणि इथं काही माणसं अशा मानसिकतेच्या आहेत, त्या मानसिकतेच्या आम्ही नाही. आम्हाला काम करायचं. या व्हिडिओमध्ये ओमराजे निंबाळकर अगदी काकुलतीला येऊन म्हणतायत, मला माझ्या पूर्वीच्या रूपात येऊ देऊ नका. आता जे कोणी मला धाराशिव मधनं पाहत असतील त्यांना चांगलंच माहितीये ओमराजे निंबाळकरांचं पूर्वीचं रूप. आज संयम ठेवून राहतोय आपण, सारे संयम ठेवून राहतोय. याचा अर्थ आम्ही शंड आहोत असा घेऊ नये. लक्षात घ्या, आज तुमची सत्ता आहे, आज तुमच्याकडे पद आहेत, आज तुमचं वरचं खालचं प्रशासन तुमचं आहे, साऱ्या बाटल्या गेलेल्या संस्था तुमच्या आहेत. याचा अर्थ म्हणजे आम्हाला आमच्या पूर्वीच्या रूपात येऊ देऊ नका. सारे शिवसेनेचे नेते, डॅशिंग नेते आहेत शिवसेनेमध्ये. पण आज काय होतंय, आता कामं बघायची, आपले मतदारसंघ पाहायचे, तिथलं पक्ष संघटन मजबूत करत राहायचं की ह्या वाऱ्या करत राहायच्या. या गोष्टी लक्षात घ्या. मी काय सुचवतोय तुम्हाला इथे, हेच ओमराजे निंबाळकर मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवेल, त्याच वेळेस काय म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांना, म्हणजे किंवा बाहेर येऊन पत्रकार परिषद म्हणालो तिथे खासदारांसाठी एक दालन करा. कमीत कमी तिथे जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या जे कोणी म्हणजे प्रश्न घेऊन येत असतील, काही समस्या घेऊन येत असतील, त्या सर्वांसाठी मी तिथे विशिष्ट वेळ बसेल. तिथे एखादं दालन असावं. त्याच्यासाठीही जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर झालेला आहे. मग फक्त मी तिथे खासदार आहे म्हणून तुमचा हा निधी, मंजूर झालेला निधी, हा रखडवायचं कारण काय? बघा ना एकदा काय म्हणाले ओमराजे. खासदाराचं कार्यालय द्यावं ही त्या एमपी लॅड मध्ये तरतूद आहे. ते कार्यालय देण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी महोदयांचा आदेश झाला. ते होऊन पण हिथलं कोण अडवतंय ती बी मला माहिती आहे, त्याला उगाच दुःख नाही येते. बरं, माझं काय म्हणणं आहे, हिथं कार्यालय झालं, ओमराजे काय त्याच्या घरातली कामं करत बसणार आहे का इथं? बरं, मला नाही बी दिलं खासदार, मग मला अधिकाऱ्याने येऊन रोज बसून ना मी, त्याच्याबद्दलही माझं काय म्हणणं नाही. पण मी अधिकाऱ्यांना हा जाब विचारला की बाबा ऑर्डर झालेली असताना तुम्ही का जागा देत नाहीत, कुणामुळे देत नाहीत? मग तुम्ही नियमन कायदा जर सांगत असाल तर नियम मलाही माहिती आहेत. मग माझ्या एखाद्या बैठकीला अधिकाऱ्यानं वेळ देऊन जर त्या वेळेत नाही हजर राहिला तर तो पण माझ्या विशेष अधिकाराचा भंग आहे. जिल्हाधिकारी महोदय स्वतः 15 मिनिटं उशीर आले होते. मी तिथंही त्यांना सांगितलं असतं, लगेच नोटीस देता आली असती मला. आजच्या बैठकीला आयजीचं इन्स्पेक्शन चालू आहे म्हणून एसपी साहेब पण नव्हते, मला त्यांनाही नोटीस देता आली असती. कायद्यानंच चालायचं. पण कसं असतंय, प्रशासनामध्ये कामकाज करत असताना आपण लोकांच्या हितासाठी इथं बसलेलो आहेत, लोकांच्या कामासाठी इथं बसलेलो आहेत, ह्याचं भान प्रशासनातल्याही अधिकाऱ्याने ठेवलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे, आणि ते धरून पुढे गेलं पाहिजे. पण इथं कांगाळ्या करणाऱ्या मंडळीचं जर कान फुंकले जात असतील आणि प्रशासन जर त्याचं ऐकत असेल तर त्या प्रशासनाला मला काय म्हणायचं, रुळावर आणण्याची जबाबदारी माझी आहे, ती आणण्याचा मी प्रयत्न करीत होतो. जर ह्या पद्धतीनं प्रशासन वागणार असेल तर आजचे दोन्ही प्रिव्हिलेजेस मी दाखल करतो. आता मला तुम्हीच सांगा, हे असले व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जागेवर कळालं असेल की आपण ही सोडून जाणारी माणसं, म्हणजे खोबरं तिकडं चांग भलं, जिकडं असतील शीत तिकडे जमतील भूत. हे समजतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? जिकडे शीत तिकडे भूत. हे शिवसैनिक नाहीत, हे सोडून जाणारे हे शिवसैनिक होऊ शकत नाहीत. कठीण काळामध्ये शिवसेनेला अंतर देणारे हे कधी शिवसैनिक होऊ शकत नाही. आज लोक म्हणतात कुठे शिवसेनेच्या बाहेर चाललेत, म्हणजे धनुष्याकडेच चाललेत, शिवसेनेतच चाललेत. तुम्हाला एक सांगू का, आज हा शिंदे टोळी नावाचा हा जो कुठला गट आहे, हा गट आज समजा ह्यांच्याकडे शिवसेना नाव जरी नसतं ना, किंवा ह्यांच्याकडे धनुष्य जरी नसतं तरी ही माणसं गेली असती. कारण काय समजलात तुम्ही? कारण काय,
काही घेणं देणं नाही शिवसेना या 4 अक्षरांशी, काही घेणं देणं नाही धनुष्याशी. आता काय म्हणतायत, मी त्याशी डायलॉग ऐकला कोणाचा तरी, मनुष्य महत्वाचा नाही, धनुष्य महत्वाचा. मनुष्य महत्वाचा नाही, धनुष्य महत्वाचा. म्हणजे इनडायरेक्टली ठाकरे महत्वाचे नाही, धनुष्य कुठे आहे ते महत्वाचं. आता ह्याच्यावर बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण ते सध्या मी त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. अगदी असाच एक व्हिडिओ तुम्हाला काल परवामध्ये तुम्ही पाहिला असाल, विधानसभेच्या निवडणुकांच्या आसपास नितेश राणेचा एक व्हिडिओ, सरपंचाच्या नावाची यादी तयार करा, जो आपल्या विचाराचा सरपंच नाही त्याला 1 रुपयाचा सुद्धा ग्रामविकासचा मी निधी देणार नाही. हे लक्षात येते तुमच्या? नसेल आठवत तर हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा. जिल्हा नियोजनची निधी असेल, पक्षाची कुठलीही सरकारची निधी असेल, ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल, बाकी कोणालाही भेटणार नाही, कोणालाच भेटणार नाही. मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे, उबाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी काढा. जिथे जिथे उबाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, ती त्या गावामध्ये 1ही रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही. कोणाला गावाचा विकास करायचा असेल, इथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस कामं होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही. समोर आपल्या महायुतीचा झेंडा दिसला नाही, निधी कट, बोंबलत बसून दे माझ्या नावाने, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे, मला कसली चिंता नाही. आपला कार्यक्रम सर्व स्पष्ट आहे. म्हणून उरले सुरले काय असतील, आमच्या नवीन सहकार्याने सांगेन, जुन्या पक्षातले आपले उरले सुरले असतील त्यांना सांगा, बाबा काय मिळणार नाही, चल आता मी गेलोय ना, तुला पण तुझं भलं करून टाकीन. जेव्हा जेव्हा नितेश राणेचा हा व्हिडिओ माझ्या पाहण्यात येतो, तळपायची आग मस्तकात जाते. म्हणजे भर मीडिया समोर म्हणजे कुठलाही भय राहिलेला नाही. अगोदर मीडियाला घाबरलं जायचं, आता घाबरलं जात नाही. अगोदर पोलिसांना घाबरलं जायचं, आता पोलिसांच्या तोंडावर स्टेटमेंट केली जातात, पोलिसांना तोंडावर झापलं जातं. त्याच्याविषयी आपण बोललेलो आहे. भर मीडिया समोर हा नितेश राणे म्हणतोय, जर भाजपात आला तरच तुम्हाला निधी, जर तुम्ही इकडच्या तिकडच्या पक्षाचे असाल तर निधी विसरायचा. आणि कुठल्याही मीडियावर किंवा कुठल्याही मीडियाच्या प्रतिनिधीने या माणसाला भांबावून सोडलं नाही, भांडारून सोडलं नाही की बाबा तू असं बोलूच कसा शकला, कुणी तुला हा अधिकार दिला. कुठल्याही मीडियाने या माणसाला घेरलंच नाही. का असा जमाना आहे आणि तुम्ही हा प्रश्न विचारता, ही माणसं का चालली? मला खरं तर तो सुनील प्रभू साहेबांचं विधानसभेतलं ते भाषण आठवतं. आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये जाऊ आणि आम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांना सांगू की आम्ही निधी मागत होतो, पण या माणसांनी आम्हाला निधीच दिला नाही. का तर आम्ही शिवसेनेचे आमदार, आम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांसमोर जाऊन हे सगळं सांगू त्यांना. म्हणजे बघा ना, विधानसभेमध्ये याला अमुक पक्षाला त्याव निधी, या अमुक पक्षाला त्याव निधी, अमुक एका आमदाराला म्हणजे आमदाराला 300 400 कोटीचा निधी. म्हणजे ह्यांच्या गटांना म्हणजे ह्यांच्या टोळ्यांना पाहिजे तेवढा निधी, आणि इकडे फक्त विरोधातल्या आमदारांसाठी 0 रुपये. का? याला म्हणतात डेमोक्रेसी, याला म्हणतात डेमोक्रेसी. तुम्ही पाहिला असाल तो सुनील प्रभू साहेबांचा तो व्हिडिओ. असं आहे की सरकारच्या वतीने आमदारांना निधी वाटप जे करण्यात आलं त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना दिला असेल, शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना दिला असेल, राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला असेल, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या 16 आमदारांना या ठिकाणी 1 रुपया देखील या ठिकाणी दिला गेला नाही. असं आहे की जरी सरकार म्हणत असेल की आम्ही समसमान वाटप केलं किंवा यांचे प्रवक्ते म्हणत असेल समसमान वाटप केलं, तरी लोकांची फसवणूक करतायत. आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असणारे आमदार, आम्हाला देखील 2.5-3 लाख मतदारांनी निवडून दिलेले आहे. आणि त्यामुळे या 2.5-3 लाख मतदारांवरती हे सरकार अन्याय करते. ज्या पद्धतीने हे सरकार वागतंय, केवळ या सर्वसामान्य जनतेवरती अन्याय करण्याचं काम ते करतंय. या भागातली जनता सरकारला धडा शिकवेल. तुमच्या जो गटामध्ये आमदारांनी सहभागी व्हावं यासाठी दबाव आहे का, किंवा निधी वाटपावून अशा प्रकारचं राजकारण सरकारकडून होतं? असं आहे की आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून आमच्यावरती राग काढण्यासाठी 1 रुपया निधी दिला जात नाहीये. याच्यापूर्वी कुठच्याच सरकारने असं काम केलं नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यासहित विरोधी पक्षाच्या आमदाराला त्या ठिकाणी समसमान प्रमाणात नाही पण थोडाफार निधी मिळाला जात होता. पण यावेळेला कुठचाच निधी दिला नाही, एक छदाम दिला नाही. आणि मागच्या सरकारमध्ये आमच्या मंजूर झालेले मतदारसंघातले पैसे देखील जलस म्हणून यांनी त्याच्यावरती स्टे दिलाय आणि लोकांना यापासून
सुविधा ज्या आम्ही देणार होतो त्याच्यातून वंचित ठेवलं. मंत्रीमध्ये 19-20चा फरक आहे. 19-20चा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत. हा त्यांना फार मोठा त्यांना जो काही त्रास होतो आणि म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला निधी न देऊ पुढच्या वेळेला आम्ही निवडून येऊ नये म्हणून हे सगळे प्रयत्न चालू आहे. आम्हाला माहिती आहे की आम्हाला 2.5-3 लाख लोकांनी निवडून दिलं. ही जनता आमच्या सोबत आहे. आम्ही जनतेसमोर जाऊ आणि हे सरकार कसं वागलं आहे आणि आम्हाला येणार निधी आणि ज्याचा पण त्यांना सुविधा मिळणार होत्या त्यापासून या सरकारने त्यांना कसं वंचित ठेवलंय ते आम्ही लोकांमध्ये जाऊन सांगतो. 19-20चा फरक आहे. फार मोठा फरक नाहीये जे तुम्ही आरोप करतात. गिरीश महाजन बोलले की फार फरक नाही. गिरीश महाजन म्हणतात ते काय सगळं खरं असतं काय? 19-20 त्यांनी बघावं आकडे. जर 16 आमदारांना एक छदाम जरी दिला असेल ना तरी मी माझं राजकीय कारकीर्द सोडून देईन. अशी दाखवायला गेलं तर उदाहरणं आपल्याकडे अनेक आहेत, अनेक व्हिडिओ आहेत, अनेक आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पाहाल तुमची सुद्धा तळपायची आग मस्तकात जाईल की हे काय चाललंय. ही डिस्क्रिपन्सी कशासाठी? म्हणजे शिंदे टोळीचा आमदार असेल 500 कोटीचा निधी मतदारसंघामध्ये, शिवसेनेचा आमदार असेल 0 रुपये, भाजपाचा असेल 1000 कोटीचा निधी, अजित पवारचा गटाचा 500 कोटीचा निधी, काँग्रेसचा असेल 0 रुपये. हे काय चाललंय? तळपायची आग मस्तकात जाते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर पण तुमच्या मनात जर हा प्रश्न उभा राहत असेल की ही माणसं का बरं सोडून चालली आहेत, तर तीच मराठीतली म्हण पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत शीता आहेत ना तोपर्यंत ही भूत जमतील. ही विंचवाच्या पाठीवर बसलेली विंचवाची पिल्लं आहेत. या अशा काळामध्ये एक मोड बांधली आहे यांनी स्वार्थी लोकांची. ही स्वार्थी लोकांची मोड जोपर्यंत शीत टाकाल तोपर्यंत ही भूत जमून राहतील. ज्यावेळेस शीत संपतील ही भूत तुम्हालाच खातील. ती विंचवाची पिल्लं आपल्या आईचंच मांस कुडतडून खातात, तशा प्रकारचा हा प्रकार होणार आहे. ज्यावेळेस ही यांनी मोठ बांधलेली आहे स्वार्थी लोकांची, ही मोठ ज्यावेळेस सुटेल त्यावेळेस कोण कोण कुठे कुठे पळेल हेच पाहायचंय. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या.